नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 11 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, इस्रो कडून चंद्रायन 4 मिशन केव्हा प्रक्षेपित केले जाईल? तर 2027 मध्ये। यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली आहे? तर अमेरिका या देशाने। यानंतर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे? तर नेपाळ हा देश। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या IITने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जीनोम ॲटलस लॉन्च केलेला आहे? तर IIT मद्रास। यानंतर कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर कर्नाटक हे राज्य। यानंतर भारत भेटीवर आलेल्या OpenAIच्या CEO चे नाव काय आहे? तर सॅम ऑल्टमन असे नाव आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरात असलेल्या फोर्ट विल्यमचे विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आलेले आहे? तर कोलकाता या। यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाईच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या देशाच्या प्रशासनाने अलीकडेच 104 भारतीयांना निर्वासित म्हणजेच परत पाठवले आहे? तर अमेरिका। यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणत्या संस्थेवर बंदी घातली आहे? तर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, ICC T20 क्रमवारीत भारताचा अभिषेक शर्मा कितव्या स्थानावर आहे? तर तृतीय स्थानावर आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला अलीकडेच FIFAने निलंबित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, पाकिस्तान या। कोणत्या? तर पाकिस्तान या। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर FIFA जागतिक फुटबॉल प्रशासकीय संस्था तर घटनेत सुधारणा करण्यात अयशस्वी झाल्यामुळे पाकिस्तान फुटबॉल महासंघला निलंबित केलेले आहे। तर 2017 नंतर ही तिसरी वेळ आहे जेव्हा पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला निलंबित करण्यात आलेले आहे। यानंतर FIFA विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली। मुख्यालय झुरिच स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फेंटिनो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाकिस्तान विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी आहे इस्लामाबाद, चलन आहे पाकिस्तानी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे आहेत। यानंतर सध्याचे पंतप्रधान शेहबाज शरीफ हे आहेत आणि सर्वात मोठे शहर आहे कराची। कुठले? तर पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर कराची हे आहे आणि तेथील अधिकृत भाषा आहे उर्दू आणि इंग्रजी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण आशियामध्ये कोणकोणते देश येतात? तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, आपला भारत देश, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केले आहे, तर त्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जीतो बाजी खेल के। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे जीतो बाजी खेल के रिलीज केले आहे। तर जीतो बाजी खेल के हे गाणे प्रसिद्ध गायक आतिफ असलामने गायले आहे। तर यानंतर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर कार्यक्रम 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आहे आणि पाकिस्तान आणि UAE मध्ये खेळला जाणार आहे। यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ICC म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, स्थापना 1909 मध्ये झाली। मुख्यालय दुबई मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष जय शहा हे आहेत। पुढील प्रश्न पाहूया। तर राजधानी दिल्लीत भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले? तर याचे योग्य उत्तर
ऑप्शन सी 27 वर्षानंतर. किती तर 27 वर्षानंतर. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर 27 वर्षानंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेवर आलेले आहे. तर आम आदमी पार्टीने 22 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. तर आम आदमी पार्टी राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक हारले आणि मनीष सिसोदिया जंगपुरा येथील निवडणूक हरलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव काय बदलले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इटर्नल. काय आहे? तर इटर्नल असे नाव करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नासा. या कोणत्या? तर नासा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर नासाचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि नासाची स्थापना 29 जुलै 1958 मध्ये झाली. मुख्यालय वॉशिंग्टन DC आणि सध्याचे अध्यक्ष बिल नेल्सन हे आहेत आणि जेरेड इसाकमन हे पुढील अध्यक्ष म्हणजेच प्रमुख असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर हिमाचल प्रदेश या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील दाभोटा येथे उत्तर भारतातील पहिल्या 1 मेगावॅटच्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी केलेली आहे. तर हा प्रकल्प हिमाचल प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ऑइल इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केला जाईल. यानंतर त्याची स्थापना 9.04 कोटी रुपये खर्चून केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो हिमाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. मुख्यमंत्री सध्याचे सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि एकूण क्षेत्रफळ आहे हिमाचल प्रदेशचे 55,673 चौरस किलोमीटर. यानंतर हिमाचल प्रदेशचे सर्वात मोठे शहर आहे शिमला. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर भाषा आहे हिंदी आणि पहाडी आणि स्थापना झाली 25 जानेवारी 1971 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात बिमस्टेक युथ समिटचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात या. कोणत्या? तर गुजरात या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर बिमस्टेक युथ समिट 2025 चे गांधीनगर गुजरात येथे आयोजन करण्यात आले आणि उद्घाटन केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या हस्ते. उद्दिष्ट काय आहे? तर ब्रिक्स देशांतील तरुणांना त्यांच्या अनुभवांची आणि अंतर्दृष्टीची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्रित व्यासपीठावर आणणे. यानंतर गुजरात विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी गांधीनगर आहे. सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि क्षेत्रफळ आहे गुजरातचे एकूण 1,96,024 चौरस किलोमीटर. यानंतर मोठे शहर आहे अहमदाबाद आणि भाषा आहे गुजरातची गुजराती आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहूया. तर गिर राष्ट्रीय उद्यान, वेळवदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आणि लोकनृत्य आहे गरबा आणि राज्य प्रतीके देखील आपण गुजरातची पाहून घेऊयात. तर भाषा गुजराती, गीत आहे जय जय गरवी गुजरात आणि नृत्य आहे दांडिया, प्राणी आहे सिंह, पक्षी महारोहित आणि फूल आहे झेंडू, फळ आंबा आणि वनस्पती आहे वड. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि खेळ आहे कबड्डी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऐतिहासिक वैज्ञानिक प्रगतीमध्ये ऑस्ट्रेलियन संशोधकांनी इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF वापरून पहिले कांगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहेत. तर प्रथमच इंट्रासाइटोप्लाझ्मिक
स्पर्म इंजेक्शन म्हणजेच ICSI वापरून कांगारू भ्रूण तयार केले आहेत. हे तंत्र मानवी प्रजनन उपचारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यानंतर ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीझी आहेत आणि सर्वात मोठे शहर आहे सिडनी आणि अधिकृत भाषा आहे इंग्लिश. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर कांगारू हा राष्ट्रीय प्राणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या भारतीय बॉक्सरने 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 75 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए लोव्हलिना बोरगोहेन. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने 38व्या राष्ट्रीय खेळांच्या महिलांच्या 75 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर लोव्हलिना बोरगोहेनने चंदीगडच्या प्रांशू राठोडचा 5-0 असा पराभव केला. तर टिप पाहून घेऊयात. तर लोव्हलिना बोरगोहेनने राष्ट्रीय खेळांमधील हे सलग 3रे सुवर्ण पदक जिंकले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या राज्यात 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए फरीदाबाद हरियाणामध्ये. कोठे तर फरीदाबाद हरियाणामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्याची 38वी आवृत्ती फरीदाबादमध्ये 7 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे. तर हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय हस्तकला, हातमाग परंपरा आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ प्रदर्शित करेल. तर यावर्षी हा मेळा महाकुंभ मेळा 2025 पासून प्रेरित शिल्प महाकुंभ म्हणून साजरा केला जात आहे. तर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे चंदीगड. सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हे आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान, कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा एकूण 10 आहेत, राज्यसभेच्या 5 आहेत आणि विधानसभेच्या एकूण 9 जागा आहेत. आणि शेजारील राज्य आहेत पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान. एकूण किती? 5 राज्य आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश 2 आहेत. कोणते कोणते तर चंदीगड आणि दिल्ली. ठीक आहे मित्रांनो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.